हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला वेळेवर नवीन वॅकन्सीजची माहिती मिळेल. तर पहा, मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये गट क या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी नोटिफिकेशन आलेली आहे. चला आपण कोणकोणत्या पोस्ट आहेत ते पाहू. तर पहा, इथे पहिली पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ही पोस्ट आहे. वेतन श्रेणी पहा किती येते, 35,400 ते 1,12,400. पदसंख्या आहे 27. नंतर पहा, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल इंजिनियरसाठी आहे. वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400 आणि पदसंख्या आहे 2. 3 नंबर पहा, कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी आहे. वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400 आणि पदसंख्या आहे फक्त 1. खाली बऱ्याच पोस्ट आहेत, पाहू शकता तुम्ही. लिपिक, सर्वेअर, प्लंबर, फिटर, मिस्त्री, ITI वाल्यांसाठी आहेत ह्या पोस्ट. अशा टोटल 358 जागा आहेत. आता इथे पहा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक दिलं आहे. 22 ऑगस्ट 2025 पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. सायंकाळी 5 वाजल्यापासून अर्ज करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे 12 सप्टेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही. आता पहा, इथे आरक्षणानुसार पदसंख्या दिलेली आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी पहा, या टेबलमध्ये दिलेलं आहे पदाचे नाव, वेतन श्रेणी, जात प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, जे आरक्षण आहे त्यानुसार पदसंख्या दिलेल्या आहेत. खाली पण तसंच आहे. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, खाली कनिष्ठ अभियंता विद्युत, अशा सर्व पदांची माहिती दिलेली आहे पहा. आता खाली या, इथे पहा, शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेली आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री लागते. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक, म्हणजे 3 वर्षाची सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आवश्यक आहे म्हटलंय. आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. जर तुमच्याकडे यापैकी जरी डिग्री असेल तरी पण चालते. आता कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल पहा, तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेची पदवी पाहिजे, जे की 3 वर्षाच्या कालावधीत पास झालेलं पाहिजे. तसंच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तुमच्याकडे जर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असेल तरी चालते. आता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी पहा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे आणि 3 वर्षाच्या कालावधीत पास झालेले पाहिजे. तसंच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल तरी चालते. तसेच इतर पण पदे आहेत, तुम्ही बघून घ्या. परीक्षा शुल्क किती आहे पहा, ओपनसाठी 1,000 रुपये आणि मागासवर्ग व अनाथांसाठी 900 रुपये राहील आणि माजी सैनिकांसाठी फीज माफ आहे. इथे काही सर्वसाधारण सूचना व अटी दिलेल्या आहेत, पहा काय आहेत ते. वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या 358 जागा आहेत त्यात कमी पण होऊ शकते आणि वाढू पण शकतात. आता खाली काय दिले पहा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध म्हणजे व्हॅलिड ईमेल ID व भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया, परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल ID वैध राहणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. बेसिक सूचना आहेत, पाहून घ्या तुम्ही. आता खाली एज लिमिट दिलेला आहे. कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्त ओपनसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष, खेळाडूंसाठी 43 वर्ष, माजी सैनिकांसाठी सशस्त्र दलात झालेल्या सेवेत का कालावधी अधिक 3 वर्ष पाहिजे म्हटलंय आणि दिव्यांगासाठी 45 वर्ष, अंशकालीन पदवीधर म्हणजे पार्ट टाइम डिग्री केली असेल तर त्यांना 55 वर्ष वयोमर्यादा आहे आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांसाठी 45 वर्ष असेल. ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. फॉर्म कसा भरायचा, पेमेंट कसे करायचे ह्या डिटेल दिल्या आहेत. जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. इथे फोटो, स्वाक्षरी कशी असायला पाहिजे, किती KB असायला पाहिजे ते दिलं आहे. इथे सिलेबस दिला आहे पहा. काय आहे,
कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता विद्युत, सर्वेअर, प्लंबर, फिटर, मिस्त्री, पंपचालक, अनुरेखक, वीजतंत्री, संगणक प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षक, उद्यान अधीक्षक, डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, प्रसविका, औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, वायरमन व ग्रंथपाल यांचा सिलेबस सेम राहील. अदर पोस्टचा खाली दिलेला आहे, पाहू शकता तुम्ही. सिलेबस काय आहे पहा. मराठी 15 क्वेश्चन राहतील. टोटल मार्क्स राहतील 30, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी राहील. इंग्लिश, जनरल नॉलेज आणि रिझनिंगचे सेम मार्क्स असतील. टेक्निकल सब्जेक्टचे 40 क्वेश्चन असतील 80 मार्क्ससाठी. टोटल मार्क असतील 200. निगेटिव्ह मार्किंग नसेल आणि 120 मिनिट म्हणजे 2 तास वेळ राहील. चालक, यंत्रचालक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशामक या पदांकरिता परीक्षेचे स्वरूप व गुणांकनाची पद्धत खालीलप्रमाणे असून परीक्षेचा कालावधी 60 मिनिटं राहील आणि 100 मार्क्सची एक्झाम असेल. आणि तसेच अग्निशामक पदांसाठी 100 गुणांची स्वतंत्ररित्या मैदानी क्षमता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. आणि लिपिक, टंकलेखक व बालवाडी शिक्षिका या पदांकरिता परीक्षेचे स्वरूप व गुणांकनाची पद्धत खालीलप्रमाणे असून परीक्षेचा कालावधी 120 मिनिटं राहील आणि 200 मार्क्सची एक्झाम असेल. व्यवस्थित नोटिफिकेशन पाहू शकता तुम्ही. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोटिफिकेशन देईल. व्यवस्थित पाहून फॉर्म भरलात, तुमचे जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल.